नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सत्ताधारी लष्कराविरुद्धच्या जनसंघर्षाचे समन्वय साधणाऱ्या म्यानमारच्या सावली राष्ट्रीय एकता सरकारनं शनिवारी भूकंप मदत कार्य सुलभ करण्यासाठी एकतर्फी आंशिक युद्धबंदीची घोषणा केली आहे. या आपत्तीत देशातील मृतांची संख्या 1644 वर पोहोचली असून मंडाले शहराला भूकंपामुळे मोठा धक्का बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RSS संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक SS गोळवलकर यांच्या स्मारकांना समर्पित असलेल्या स्मृती मंदिराला भेट दिली. त्यांनी अभ्यागतांच्या पुस्तकात हिंदीमध्ये संदेश लिहिलाय. RSSच्या 2 मजबूत स्तंभांचं स्मारक हे लाखो स्वयंसेवकांसाठी प्रेरणा आहे, ज्यांनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी समर्पित केलंय. असद कुटुंबाला सत्तेवरून काढून टाकल्यानंतर आणि दमास्कमधील नवीन अधिकारी युद्धग्रस्त देशात स्थिरता परत आणण्यासाठी काम करत असताना सिरियाच्या नवीन संक्रमणकालीन सरकारचा शपथविधी झालाय. धार्मिक आणि वांशिकदृष्ट्या मिश्रित असलेले 23 सदस्यीय मित्रमंडळ हे देशाच्या 5 वार्षिक संक्रमणकालीन काळातले पहिले मंत्रिमंडळ आहे. डेन्मार्क आणि ग्रीनलँडवर टीका करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या सुरात डॅनिश परराष्ट्र मंत्र्यांनी पटकारले असून म्हटले की त्यांचा देश आधीच आर्टिक सुरक्षित अधिक गुंतवणूक करत असून अमेरिकेसोबत अधिक सहकार्यासाठी खुलाय. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्या मोक्याच्या बेटाच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री लार्स लोके रासमुसेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हे विधान केले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत कारताफ्याचा भाग असणारी ऑरस लिमोझिनमध्ये FSB गुप्तसेवा मुख्यालयाजवळील मॉस्क रस्त्यावर स्फोट होऊन आग लागली आहे. आग इंजिनापासून आतील भागात पसरली असून कार मॉस्कोच्या प्रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मॅनेजमेंट डिपार्टमेंटची असल्याचं सांगण्यात आलं. जयपूरहून चेन्नईला जाणाऱ्या एका विमानाचे नियोजित लँडिंग पूर्वीच आज सकाळी टायर फुटल्यानं अधिकाऱ्यांनी विमानाचे येथे आपत्कालीन लँडिंग करण्याची सोय केली असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं असून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून ते लँडिंग करताना सुरक्षितपणे विमानातून उतरले. नेपाळच्या राजधानीतील काही भागात राजशाही समर्थक निदर्शने हिंसक झाल्यानंतर एका दिवसानंतर नेपाळ सरकारने माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्यातील तैनात केलेल्या सुरक्षा पथकांची संख्या कमी केली असून शुक्रवारी झालेल्या निदर्शनांमध्ये दगडफेक, राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला, वाहने जाळणे आणि दुकाने लुटल्यानंतर माजी राजाचे खासगी निवासस्थान असलेल्या निर्मल निवास येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या 25 वरून 16 करण्यात आली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी RBIच्या निर्णयावरती टीका केली, ज्यानुसार बँकांनी मासिक मर्यादेपेक्षा जास्त ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली. तसेच म्हटले की यामुळे लोक गरजेपेक्षा जास्त पैसे काढतील आणि हे डिजिटायझेशन नाही तर संस्थात्मक उतारा आहे असा आरोप केला. पंजाब पोलिसांनी आज 2 जणांना अटक करून 6 किलो हेरोईन जप्त करून सीमापार नार्को तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केल्याचा दावा केला. हा माल पाकिस्तान स्थित तस्करांनी पाठवला होता. मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनुस पुन्हा ढाक्याला परतले असून त्यांनी त्यांच्या 4 दिवसांचा चीनचा अधिकृत दौरा आटोपलाय. या दरम्यान त्यांनी अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे आणि बीजिंग सोबत 9 करारांवर स्वाक्षरी केली आहे. गाझाच्या बेकरीमध्ये एका आठवड्यात ब्रेडसाठी पीठ संपले असून एजन्सींनी कुटुंबांना अन्न वाटप अर्ध्यावर आणले. बहुतेक भाज्या बाजारपेठा रिकामी असून इस्रायली बॉम्ब हल्ल्यामुळे अनेक मदत कामगार फिरू शकत नाहीत. गेल्या 4 आठवड्यांपासून इस्रायलने गाझा पट्टीतील 20 लाखांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांसाठी अन्न, इंधन, औषधे आणि इतर पुरवठ्याचे सर्व स्रोत बंद केले. 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5% दराने वाढण्याची शक्यता आहे, असे EY इकॉनॉमी वॉचने म्हटले असून आर्थिक सावधगिरी बाळगून मानवी भांडवल विकासाला पाठिंबा देणारी सुव्यवस्थित राजकोषीय रणनीती दीर्घकाल वाढीच्या शक्यतांमध्ये लक्षणीय वाढ करू शकते यावर भर दिला जातो. ओडिसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विश्वासू सहकारी VK पंडियन यांच्या पत्नी आणि 2000 बॅचच्या IAS अधिकारी सुजाता राऊत कार्तिकेयन यांनी मागितलेल्या स्वेच्छा निवृत्तीला केंद्राने मान्यता दिली आहे. त्यांनी घेतलेली ही निवृत्ती स्वइच्छेने.
सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट सिकंदर प्रदर्शित झालाय. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर जगभरात थिएटरमध्ये दाखल झाला असून भारतात 5,000 स्क्रीनवरती प्रदर्शित झालाय. सिकंदर हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून याचे दिग्दर्शन AR मुरुगदॉस यांनी केले. गांधीनगर येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक तयारी आढावा बैठकीत उघड झालेल्या प्राथमिक मास्टर प्लॅननुसार 2026च्या ऑलिम्पिकमधील 80% क्रीडा स्पर्धा अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये होतील, तर 20% स्पर्धा इतर 4 राज्यांमध्ये होतील. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.